सांग मॅडम आम्ही किती खावपाचे दोन्ही पान रोड म्हाका जायना इलेले सामान बाबडे म्हाका उपकार करता म्हणून आम्ही चालयता कितें हांव कितें खावं सांग पळया एकदम इतले करूनशे न्ही आम्ही कितें खावपाचे हिंगा कितें मेळटा ते आमी खाता थोडे रेन काढले तांकां फारीक करता कितले वर्ष झाले तुम्ही बसता म्हाका 4 वर्ष जाले आणि किती व्यापार किती हाडटा भाजी पाला हेच आणि आम्ही व्हडले काय आणि तुम्ही स्वतः रोयता ते हाडटा आम्ही अशी एकटी घेता आणि खाता आणून देता लोकांक हिंगा बाजारातले डेली बाजार करता फक्त शुक्रार ना डेली बाजार आमचा माझे नाव सिंधू भोसले माझे दोन्ही पान रोड हवाय जाय डॉक्युमेंट दाखयता तुमका माझे कोणच ना फाटे पुढे भुरगे आहात म्हणजे आपल्या संसारातले आहात ते आपले भुरग्या बाळांक पळयतलो का म्हाका पळयतलो आता तुम्ही त्याने सांगितलं वयर वसाहत लावू नका वर मुंचे वाडले आयज वता म्हणून सांगलेले आमकां सोमारा चला म्हणून सांगलेले आयज आमी आठांक येता न्हू आणि सोमारा फाल्यां जर बसून दिना आणि सोमारा जर हे करना सगळो भाजी पालो घेऊन सगळं म्युन्सिपाल्टीन वचून थंय बसया आमी भाजी घेवन बसया थंय कळ्ळें तुका भाजी घेवन येवचे पडटले सामान घेवन सगळे तुम्ही थंय वचा कळ्ळें न्हू जाल्यार तुमकां उगी रावपाक उगी रावतले जाल्यार तुमकां अशें थंय करता तुम्ही आतां पळय ह्या बारीक लोक गोंयचो लोक एक 200-300 रुपयाचे सामान 200-300 रुपयाचे सामान विकता आणि तांकां 100-200 रुपया कितें 500 रुपयाचे एक 100चे कितें तरी तितली जाता तांकां थोडे म्हाका दिसता मेडिकल येयला वता तेंचे थोडे आनी कितें पावसाचे दीस आसा कळ्ळें हे पळोवचे ना आतां म्हाका सांग रस्त्यार तुमी सगळ्यांक वचून पयशात सगळे भायले जाण फ्रूट आणि माती बाती गोवा घेवन बसल्या हे आमचे एक 20-30 जणांचे लोक जे म्हापशान बसता आणि बरे हायजेनीक म्हणटा तशे आणि बरे पौष्टिक म्हणटा हे आमकां भाजी दिता जे आमी प्रत्येक लोक आता प्रमोट करता तांकां तुम्ही उठयता म्हणजे म्हाका काय कळना तुमकां व्हडल्यांक हात घालूंक जायना म्हणून बारीक कोण लोकांक तांकां त्रास दिता हो स्टंट हा हो तांकां आतां उठोवपाचे सोमारा जर बंद जाता तांकां धमकी म्हणजे सोमारा बंद जाता जाल्यार तुमकां तांकां सोमारा हाडून बसयतले तांकां बसयले उपरांत बाकीचे आमचे बावडे तांकां उठोवंक शकना न्हू तांकां बसयतले थंयसर आनी दाखयतले बाजार चालू आसा म्हणून आनी खंयचे तरी आपले व्हिडिओ घेवन येतले आनी सांगतले म्हापशा बाजार चालू आहा कारण 8क येता ते कळ्ळें मात तुमकां हांव सांगता की तुमकां जर सोमारा बसूंक दिव ना दिव कळ्ळें म्हापसा मार्केट बंद आहा जाल्यार तुमी बसचे न्हू म्हाज्या पांया पडटा तुमची जी कितली भाजी आसा पळय त्या दिसाची आमी घेतात ती कळ्ळें पयशे विकते घेवना फ्री दिनाका कळ्ळें त्या दिसाचें तुमचें गिरायक आनी जर तुमकां बाजार चालू आसूं ना आसूं तुमकां जर उठयले सोमारा दीस डायरेक्ट आमी म्युन्सिपाल्टीन या थंय वचून या आमी येतात हांव येता स्पेशल तुमचो उपकार फाल्यां सकाळी येता न्हू तुमचो उपकार आमकां आनी कोणाचो उपकार ना उपकार ना आम्ही सकाळी आमच्या येता पटाक आता तो उठली ना आता चीफ ऑफिसराक आमी फोन मारलेलो आनी तो भरून व्यापार लायलो व्हरतलो म्हणटा पळया मागीर भरून आता तुम्ही भरून येले न्हू भरून येले तो सोडपाचो आमचो जाय तुमकां जितलें लुकसाण जातलें पळय हांव दिता तुमकां देव बरें करूं बाये आमकां असा तुमचा साथ जाय आम्ही तुमच्या फाटीशी आमकां फाटीचे बी आम्ही तुमकां हे करता आम्ही गोंयकाराच्या लोकां वांगडा आसा तुमच्या बारीक असल्या हेतूनसून आसा पण तुम्ही चिंतूंक जाय की असले जे लोक आसात तांकां फुडें तुम्ही तेच जाय तुमकां काय दुसरे जाय तुम्ही सांगतले तुमकां आश्वासनां खूब येतले फाल्यां तुम्ही ना म्हटले न्हू तुमकां हाडून थंयसर बरें टेबल सुद्दां दितले च्या सुद्दां दितले त्या इलेक्शन येता म्हणून मागीर काय ना मागीर तुमकां लक्षात तुमच्या बरोबर तुम्ही दुसऱ्यांकूय सांगूंक जाय हे गजाली कळ्ळें आपल्या पुरतें सांगूंक जायना बरें तुम्ही फाल्यां 8:30 या हांव येता थंय दादागिरी पळोवया कितें करता दादागिरी पळया कितें करता तुमच्या असल्या लोकांकडे दादागिरी चलता बाकीची चलना आम्ही 26-27 आता तुम्ही माल हाडला का घरा हाडला सकाळी आम्ही येताना हाडला माल
पूण आमी तांकां सांगले आमी आतां हाडला पळय तो घेवन बसता आहेत मागीर सोमवारच्यान मागीर आमी हांगा येता आनी मागीर तुमी कितें सांगता तें आमी करता पूण ते नाका म्हणपाक लागले आनी आमी कितें करपाचें आमची भुरगीं शिकतात आतां शिक्षणाक कितलो पयसो जाय तुमी जाणा घोव बायलां जर कामाक ना जाल्यार त्या भुरग्यांचें शिक्षण कशें करपाचें दिसाच्या दिसा तांकां पयशे जाय आमी आपली भाजी विकून आमचे पोटय भरतात भुरग्यांकूय शिकयता भुरगीं शिकना जाल्यार तेंचो फुडलो फुडार खंय जातलो आनी गव्हर्मेंटच जर असो करपाक लागलो जाल्यार आमी कशें शिकपाचें आमचें जाल्यार तुमी आतां आमचे मातशें आतां फ्रूट करा आनी कोणाक येद्दे व्हडले जागे दिल्या तेंचे तुमकां त्रास जायना आमचोच त्रास जाता इल्ले इल्ले घेवन बसतात हा तेंकां एका कडेन कितलो जागो आहा तो पळया न्हू भाजी विकता तांकांच काडला. आमकांच काडले काडपाचें न्हू तो कामाक बी वचना माझी दोगा भुरगीं आहा एकटा 9वेक आहा एकटा 5वेक आहा तो काम धंदो काय करना भुरग्यांचे तुमच्या इस्कॉलाचे इस्कॉलान तर सांगांक शकना आमचे गरीब आहा जायना म्हणा बसीचे पयशे बी आमकां दिवचेच लागतात पूण आमी ना इलू जाल्यार कसो जाताला ते आयकून घेयना न्हू बसरी दयानंद नायक मातशें व्हडल्यान उलय तालुका मेणकुरे पोस्ट कितें जालें ही सांग. आमकां हांगा आतां वर्स जाले एकसारकी आमी बसताली तेन्ना कालच्यान आमकां येवन उठयली आनी काल आमी येपार घेतलो की कितें करपाचें आयज ते बसोकच नाका म्हणटले आयज तरी बसता म्हटल्यारय नाका म्हणटा सोमारायण डायरेक्ट मेळा कोणी सांगला नाका म्हणून बसो म्युन्सिपालिटीचे कोण ते नाव कितें गे म्युन्सिपालिटीचे लोक आयले. काली आणि आयज ते साहेबाक थंय गेले तो म्हणपाक लागलो सोमारा तुम्ही वयर वचा तरी पूण आमी आयजच गेल्ली वयर थंय एक साहेब तो आहलो तेणी सांगले सोमारा तुमकां बसोंक म्हणले हांगा नाका आता तुम्ही कितें तुमकां व्यापार पयलीं सांगलेलें हांगा बसो बी नाका म्हणून ऑन द स्पॉट येवन सांगलें. आमी तशीच गेल्ली आता एका वर्सा पयली गेल्ली आमी तो तेन्ना ती मॅडम आहली तेन्ना आमकां सांगले तिना तुम्ही आता बसताली न्हू तशीच बसा मागीर पळोवया अशें म्हटलेले थंयच्यान आमी बसतालीच पूण पर काल येयले आनी ते मागीर म्हणपाक लागले हय अचानकच सांगले आमी काल सकाळ येपार घेतलो तर कितें आतां करपाचें काल काय खपोंक ना न्हू जाल्यार कितें करतले ते येपार आमी आयज बसोंक दिया म्हटल्यार नाका म्हणपाक लागले तुम्ही सगळी खंयची सगळी खंयची खंयची आहा गोव्याचीच आहा आनी खंयच्या भायले भायले गांवांची आसा तुमचो सोपो चार्ज करताले जेन्ना तुमी हांगा बसताले तेन्ना सोपो आमचे घेता सदीत घेता पण आतां 50 आसा पयली 20 घेताली पण कारण कितें सांगला बसो नाका हेचें कारण कितें कांयच सांगूंक ना फुडें 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 यो दिलीप मातसो सायडीर दिलीप दिलीप मातसो सायडीर म्हाका कोणाचो आदार ना आमकां दीस पडटा येवन सुद्दां हांगा पोट भरूंक जाय मागीर आतां बसूंक दिना न्हू कितें करपाचें काल सकाळीं आमकां सांगलेलें तेंच्यांनी पूण आमी काल सकाळीं येपार घेतलो न्हू पुरार काल बसोकूय सारकें मेळोंक ना आनी गिरायकूय सारकें जावंक ना मागीर कितें करतलें म्हणून आमी आतां परतो तो येपार घेवन आयज येयलो 4 दीस म्हटल्यार हो येपार आमचो उठचो ना तांबडी भाजी आसा मुळे आसा आनी कितें भेंडे आसा तिट्ट्यो कितें कितें आसा सुको येपार आमी लायना तो पावसाक लागून बंद दवरला तेंचे रिजन काय सांगू विचारले पण आमकां सांगेना कचरो पळय आमीच उडयना आमी पत्यांनी भरून उडयता खंयचे खंयचे लोक पळय येवन भायली भायली बसता पळय पणस घेयता आनी पणसाचो मस्सो खूब जाणां खंयची खंयची येवन बसतालीं तर सगळो लोक हांगा कचरो उडयताली आमचो असो ना हे माणकार आसा त्या माणकाराचोय कचरो आसा आमचो ह्या सगळ्या लोकांचो हो कचरो आनी तेणी खंयचे पडटा आयज भरूंक ना तो 4 दीस उरलो काय मागीर त्या कचऱ्याचो घाण वास मारता न्हू तुमकांच सांगले फक्त आमकां हेजो फुकट सांगला तुमकां कचऱ्याक लागूनच काडल्या ते काय खबर ना न्हू ते आतां म्हणटात कचऱ्याक लागून कारण सांगू कारण आमकां सांगूंक ना तुमकां हांगा तेंचेर जागो दिवंक नासलो बसपाक मॅडमीन सांगलेलें कितें जागो दिसर बसा म्हणून गेल्या वर्सा तूं जाणा न्ही गेली तेन्ना फाटीं इतलें